हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल. मी सायली, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी सकाळीच सुरुवात केली, म्हणजे टाईम दाखवला. ॲक्च्युली त्या टायमापासून नाही, त्याच्या आधीपासूनच सुरुवात केली, कारण की राहुलला सकाळी लवकर जायचं असतं जॉबला. मग तसं पण मी रोजच सकाळी उठते आणि हे सगळं रोजचंच रुटीन असतो. बट मला नाही जमत एवढं टाकायला. बट मी आज ट्राय केलं की मी आज टाकेल आणि बनवेल, पण स्वतः करत होती ना, ते एवढं जमत नव्हतं, कारण की स्टीम वगैरे फोनवर येत होती, तर प्रॉपर जमत नव्हतं. पण त्याच्यानंतर राहुल उठले आणि त्यांनी फोन घेतला आणि तेव्हा चांगलं शूट यायला लागलं. म्हणजे स्वतः एकटं करणार तर कसं प्रॉपर नाही होत ना. मग त्यांनी उठल्यावरती मला केलं आणि मग सकाळचा त्यांचा टिफिनची तयारी होती, जी मी शूट केली. मग त्याच्यानंतर मी जॉबला निघाली आणि मी माझी आरशात बडबडत होती की यार कसे सगळे व्हिडिओज आणि फोटोज काढतात, बनवतात आणि एक मी आहे. एका ठिकाणी माझा कॅमेरा असतो आणि दुसऱ्या ठिकाणी माझा फेस येतो. जमतच नाही प्रॉपर करायला. बट मी शिकते आहे, हळूहळू होईलच ना सगळं, कारण की मी पहिल्यापासून या सगळ्यामध्ये कधी इंटरेस्टेड नव्हती आणि आता आला आहे मला इंटरेस्ट, तर मी लवकर शिकेन. मग जॉबवर गेली आणि मग ही छोटी बेबी होती, हिचा हेअरकट केला होता. मग तिची सेटिंग करत होती. मग मला आठवलं की एक टाईम होता की माझे पण हेअर्स एवढेच होते, म्हणजे 10th माझे हेअर्स एवढे होते, कारण की मम्मी जॉब करायची, सो टाईम नसायचा. मग हे एवढे छोटेसे हेअर होते आणि मग तिला बघून मी तिला सांगत होती की दीदी तुझ्या एवढेच माझे पण हेअर होते जेव्हा मी स्कूलमध्ये होती, आणि आत्ताशी माझे हेअर्स वाढलेत. आणि मग मी ताईंना शिकवत होती, म्हणजे त्या स्टुडंट्स आहेत तिथल्या, आणि मी त्यांना दाखवत होती की कसं करायचं, कसं शिकवायचं. एक टाईम होता जेव्हा मला शिकवत होतं कोणी, म्हणून मी नेहमी बोलते की शिकत राहायचं, शिकल्यावरच सगळं परफेक्ट येतं. एक टाईम होता जेव्हा मी शिकत होती आणि एक टाईम आला आता जेव्हा मी त्यांना शिकवते आहे. म्हणजे या फील्डमध्ये कमीत कमी मला 4-5 वर्ष झाले आणि आता मी एवढी ट्रेंड झाली की मी स्वतः स्टुडंट्सला शिकवते. म्हणून मी नेहमी बोलते की शिकत राहिलं ना की एकदम प्रो होऊनच जातो. मग मी त्यांना शिकवत होती आणि ताईंनी व्हिडिओ वगैरे काढत होत्या. तर ताई बोलत होते की नाही माझा फेस चांगला नाही येत, ते मला नाही आवडत आहे. म्हणून ताईंनी असं कॅमेरा एकदम असं प्रॉपर फेसवर ठेवला होता की त्यांचा फेसच नाही आला. त्याच्यानंतर मग मी स्वतःलाच बघून नखरे करत होती आरशामध्ये. मग आम्ही तोच आपला स्पेशल गुळाचा चहा मागवला होता आणि चहा वगैरे पिलो. आणि हा होता माझा डेली रुटीन. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.